दिवसाची सुरुवात येशूबरोबर. हिलरी एडमंड हे नाव आपल्या प्रत्येकाला माहीत असावं. प्रथम माउंट एव्हरेस्ट चढणारा हा व्यक्ती होता. शेर्पा तेनसिंगच्या साथीने त्यांनी पहिल्यांदा माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवलं आणि जगातला तो प्रथम असा होता. आणि हे महत्त्वाचं नाही की त्यांनी माउंट एव्हरेस्टवर प्रथम पाय ठेवलं, हे महत्त्वाचं आहे की त्यांनी खाली आल्यावर काय केलं. माउंट एव्हरेस्टवरून तो खाली आल्यानंतर त्याने पुढील 50 वर्ष त्या भागात राहणाऱ्या शेर्पा समाजासाठी, शेर्पा कम्युनिटीसाठी त्यांनी सेवा केली. त्यांनी त्या लोकांसाठी शाळा बांधल्या, हॉस्पिटल बांधलं, रस्ते केले, पूल बांधले आणि खाली आल्यानंतर त्यांनी ती सेवा केली. अगदी सर्वोच्च शिखरावर पोचून सुद्धा त्यांनी खाली आल्यावर सेवा केली. आपण नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी वाचतो. बघा, लूक ह्याचा 9वा अध्याय आहे आणि 24 पासून पुढील वचनामध्ये आपण येशूचं रूपांतर विषयी वाचतो. लूक चॅप्टर 9 अँड वर्स 24 ऑनवर्ड्स. ह्यामध्ये येशूचं रूपांतर ज्यावेळेस झालं त्यावेळेस तो पर्वतावर गेला. त्या ठिकाणी त्याचं मुख हे अतिशय तेजस्वी झालं, त्याचे वस्त्र पांढरे झाले. मोशे आणि एलिया त्याच्यासोबत आले त्या ठिकाणी खाली. परंतु सर्व हे झाल्यानंतर जेव्हा तो खाली आला, असं लिहिलंय, खाली आल्यावरच त्यांनी एका भूतग्रस्त मुलाला त्यांनी बरं केलं. उंचावरून खाली आल्यानंतर रूपांतर जरी झालं तरी लगेच प्रभू येशू ख्रिस्ताने सेवेला सुरुवात केलेली होती. त्यांनी सेवा केली. आपण कितीही उंच ठिकाणी गेलो असो, आम्ही हुद्द्यानी असू, आम्ही इतर गोष्टींनी असू, आम्ही प्रतिष्ठेने उंचावर असू, परंतु खाली येऊन देवाची सेवा करायची आहे. ते उंचावरची प्रतिष्ठा, पद किंवा जे काही आहे ते आपल्याला देवापासून प्राप्त झालेले आहे. ते आम्हाला आहे, आनंद करण्याची गोष्ट आहे, परंतु खाली येऊन देवाची सेवा करायची आहे. आम्ही विचाराने खाली यायचं आहे, नम्र व्हायचं आहे आणि देवाची सेवा करायची आहे. मोठेपणा जो आहे हा सेवा करण्यात आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. लूक ऋषुवर्तमान ह्याचा 9वा अध्याय आणि 48वे वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 9 अँड वर्स 48. तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.